नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 17 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजार भावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। राज्यातील तूर बाजार भाव संबंधी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते मित्रांनो। राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजार भावामध्ये कमालीची घसरण आजच्या सकाळच्या खरेदी बाजार सत्रामध्ये बघायला मिळाली आहे। जवळपास सर्वसाधारण बाजारभाव हे 7,400 ते 7,700 रुपयापर्यंत येऊन ठेपलेले असताना काही बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये अति घसरण बघायला मिळाली आहे। जवळपास 6,700 ते 7,000 रुपयापर्यंत राज्यात सध्या तुरीला बाजारभाव मिळत असून अन्य बाजार समितीच्या अन्य जिल्ह्यात तालुक्यात तुरीची काय परिस्थिती आहे, कुठल्या बाजार समितीमध्ये आज तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती मित्रांनो कारंजा, या ठिकाणी 1650 क्विंटल तूर आवक दुपारपर्यंत होती। कमीत कमी दर निघाले आहे फक्त 7,130 रुपये। सर्वसाधारण तूर बाजारभाव 8,050 तर जास्तीत जास्त दर 8,080 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर, 118 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,630 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,410 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे अकोला, तूर लाल 1172 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,550 तर जास्तीत जास्त दर 7,980 रुपये। मित्रांनो, मागच्या 3 ते 4 दिवसांपूर्वी अकोला कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव जवळपास 8,150 ते जवळपास 8,250 रुपयापर्यंत असताना मागच्या 2 दिवसात जवळपास 200 ते 250 रुपयापर्यंत घट तूर बाजारभावामध्ये बघायला मिळाली आहे आणि आजचे बाजारभाव बघता 8,000च्या खाली तुरीचे बाजारभाव घसरलेले आहेत। त्यानंतर बाजार समिती मित्रांनो मालेगाव, 60 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,751 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 6,998 रुपये। त्यानंतर बाजार समिती नागपूर, तूर लाल 2,600 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,563 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,751 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे चाळीसगाव, 230 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,700 तर जास्तीत जास्त दर 6,941 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर, कमीत कमी दर 6,800, सर्वसाधारण दर 6,900 तर जास्तीत जास्त दर 6,950। त्यानंतर बाजार समिती वरुड, तूर लाल या ठिकाणी आवक मित्रांनो 248 क्विंटलपर्यंत होती। कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव निघाले आहे 7,402 तर जास्तीत जास्त दर 7,650। त्यानंतर पुढील तालुका आहे आष्टी, जिल्हा वर्धा, 99 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,300 तर जास्तीत जास्त दर 7,500। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो दुधनी, 180 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,680 तर जास्तीत जास्त दर 7,830 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील सध्या मिळत असलेले तूर बाजारभाव। बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव मित्रांनो जबरदस्त घट बघायला मिळाले असून मागच्या 2 दिवसात जवळपास 300 ते 350 रुपये प्रति क्विंटल मागे दर घसरल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलेलं आहे। सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।